नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून पवित्र पोर्टलवर जाहिराती येणार का, संच मान्यतेमुळे जागा कमी येणार, अशा अनेक नकारात्मक गोष्टी आपल्याला कानावर येत होत्या. पण आज आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. एका आशेचा किरण आपल्याला या शिक्षक भरतीमध्ये बघायला मिळत आहे. याचं कारण असं की पवित्र पोर्टलच्या ज्या भरती प्रक्रियेमध्ये आतापर्यंत केवळ जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, घटक मंडळे किंवा खाजगी अनुदानित किंवा खाजगी विना अनुदानित अशा संस्था यांचाच इन्व्हॉल्वमेंट होता, यांच्या जागा पवित्र पोर्टलवर येत होत्या. परंतु आश्रमशाळा या मात्र पवित्र पोर्टलच्या कक्षेच्या बाहेर होत्या. आश्रमशाळावर देखील ज्या काही शिक्षक पदाच्या जागा असतात त्या मोठ्या प्रमाणात असतात, परंतु त्यांची भरती ही पवित्र पोर्टलच्या अंतर्गत होत नव्हती. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांनी TIT 2025 ही परीक्षा दिलेली आहे, अशा सर्व अभियोग्यताधारक उमेदवारांकरिता आनंदाची अशी बातमी आहे, जी आपण आजच्या या व्हिडिओमधून बघून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, बिलकुल आता निराश व्हायची आवश्यकता नाहीये, आशा ठेवायला हरकत नाहीये. आता ही माहिती काय आहे, हा कोणता शासन निर्णय आहे, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. परंतु तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपणास शिक्षक भरतीच्या संदर्भात असे सर्व नवनवीन अपडेट्स मिळत जातील. बघा मित्रांनो, 3 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचा हा एक GR आलेला आहे आणि या GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील ज्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गाच्या ज्या काही खाजगी, अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळा यांच्यामधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाचा हा 3 डिसेंबर 2025 चा GR निर्गमित झालेला आहे मित्रांनो. आणि या GRच्या नुसार आता काय होणार आहे मित्रांनो, बघा की जे काही या ज्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गाच्या अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा ऊसतोड कामगारांच्या मुलामुलांसाठी ज्या काही निवासी आश्रमशाळा असायच्या, तसेच जे काही विद्यानिकेतन असायचे, यामधील जे काही शिक्षक निवडीसाठी पवित्र या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे तसेच या प्रणालीच्या राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना आणि कार्यपद्धती या GR मधून देण्यात आलेली आहे. ॲज इट इज मी तुम्हाला थोडक्यात तो GR त्याचा विषय तो वाचून सांगितलेला. मग आता याचा अर्थ काय आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आता आश्रमशाळेच्या देखील जागा या आपल्याला शिक्षक भरतीकरिता पोर्टलवर येणार आहेत आणि त्यासाठी देखील आता आपण अप्लाय करू शकणार आहे. मग ही एक खरंच पॉझिटिव्ह बातमी आहे मित्रांनो. याच्यामध्ये आणखीन काय सांगितलेलं आहे तर यामध्ये आणखीन काही महत्वाच्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, जसं की जेव्हा मुलाखतीसाठी जर एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे तर एका पदासाठी जास्तीत जास्त 10 कॅन्डिडेटला बोलवलं जायचं आणि बाकीच्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यासाठी देखील हाच निर्णय लागू आहे, एकाच 10 या प्रमाणात. परंतु आता ह्या आश्रमशाळांसाठी मात्र हे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की शासन अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 12/2/2025 नुसार खाजगी अनुदानित विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील शिक्षकांच्या प्रत्येक रिक्त जागेकरिता मुलाखतीसाठी एकास 3 या प्रमाणात उमेदवारांची यादी पोर्टल मार्फत व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी एकाच 3 म्हणजे 3च कॅन्डिडेट आहे आणि एक जागा आहे. ही कॉम्पिटिशन या ठिकाणी कमी होण्याचे एक संकेत आहे. पण जर आश्रमशाळाचे जे काही ओनर असतील, चालक असतील, जर त्यांना ह्या गोष्टी बाबतीत काही जर शंका असेल तर त्यांना मात्र या ठिकाणी थोडीशी नाराजी बघायला मिळू शकते. परंतु उमेदवार जे काही विद्यार्थी असतील यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण एकाच 3च विद्यार्थ्यात कॉम्पिटिशन चालणार आहे आणि त्यामधून सिलेक्शन होणार आहे की नाही. आनंदाची बातमी. त्यामध्ये आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की संबंधित खासगी व्यवस्थापना त्यांच्या लॉग इनवर मुलाखतीसाठी उपलब्ध झालेल्या निवड सूचीतील उमेदवारांची मुलाखत घ्यायची आहे. म्हणजे खासगी आस्थापनांना त्यांच्या विद्यार्थ्यांची नावं येणार आहेत. एका जागेसाठी 3च विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत आणि मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी नेहमीप्रमाणे 30 गुण असणार आहेत. 30 गुणासाठी इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो आणि यामधून उमेदवारांचं जे काही सिलेक्शन आहे ते करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. मग आता गुणपत्रकानुसार प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवारांची नियुक्ती 7 कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था करेल.
म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आतमध्येच आहे की नाही त्याची काय करायची, नियुक्ती करायची. मग त्या तिघांपैकी एक कॅन्डिडेट निवडला जाईल. आणि निवड झालेला उमेदवार 7 कार्यालयीन दिवसात हजर न झाल्यास गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल. म्हणजे संस्थेला हा अधिकार दिलेला आहे. तर मित्रांनो बघा, हा किती अतिशय चांगला GR आपल्यासाठी आलेला आहे, की यामध्ये मुलाखतीमध्ये जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला 7 दिवसाच्या आत अपॉइंटमेंट भेटणार आहे की नाही? चांगली न्यूज. आणि जर एखादा कॅन्डिडेट त्या 7 दिवसामध्ये संस्थेला जॉईन झाला नाही तर मग काय होईल, की मेरिटनुसारचा जो दुसरा कॅन्डिडेट होता त्यांचा 30 मार्काचा इंटरव्ह्यू मधला, तर त्याला प्राधान्यक्रम देण्यात येईल. मग त्याच्यानंतर जर तोही नाही आला तर मग पुढच्या उमेदवाराला, अशा तिघांना संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे एका जागेसाठी 3. कॉम्पिटिशन पण कमी झाल्याचं दिसून येत आहे. आणखी यामध्ये या GR मध्ये बघा बऱ्याचशी माहिती सांगितलेली आहे. या संदर्भात आपण एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता नियुक्तीचा कालावधी काय सांगितलेला आहे या ठिकाणी बघा. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन, विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळामधील नियुक्त शिक्षण सेवकांचा परिवीक्षाधीन कालावधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधिक दिनांक 27 फेब्रुवारी 2003 ते तसेच 13/10/2004च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार साधारणपणे 3 वर्षाचा राहील. म्हणजे इथे पण शिक्षण सेवक लागू राहील मित्रांनो. 3 वर्षासाठी शिक्षण सेवक हे पद आहे. नियुक्तीचं माध्यम काय आहे, तर आपण ज्या माध्यमासाठी अर्ज केला त्या माध्यमामधून नियुक्ती होणार आहे. वयोमर्यादा काय असणार आहे, कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्सिमम 38 वर्ष ओपनसाठी, आणि कॅटेगरीसाठी आहे 43 म्हणजे 43 वर्ष ही वयाची मर्यादा आहे. आणखीन यामध्ये बघा काय माहिती सांगण्यात आलेली आहे, की ही जी भरती प्रक्रिया आहे ही पोर्टलच्याच माध्यमातून राबवण्यात येणार आहे. अशा जवळपास 11 सूचना या ठिकाणी या GR मध्ये देण्यात आलेल्या आहेत. जर आपल्याला हा GR बघायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा मित्रांनो, आणि त्यामध्ये तुम्हाला हा GR मिळून जाईल. तुम्ही हा GR संपूर्णपणे काळजीपूर्वक वाचून घेऊ शकता. त्यामुळे आता सर्वांना एक ही जी आनंदाची बातमी आहे, ही आनंदाची बातमी निश्चितपणेच आवडली असेल, दिलासा देत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपणास असे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील, माहिती घ्यायला मिळणार आहे. शिक्षक भरतीच्या संदर्भात सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतील मित्रांनो. त्यामुळे निश्चितच चॅनलला जोडलेले राहा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.